अमोल जी को पिताजी का जो है कि आशीर्वाद जरूर मिला होगा। सारे लोगों का वोट जो है कि उनको मिला है। अमोल कीर्तीकरसाठी जास्त पॉझिटिव्ह वातावरण आहे ते। वायकरांचं म्हणाल तर वायकर कसे झाले, नौके झाले या मतदारसंघासाठी, दिंडोरी मतदारसंघासाठी। कीर्तिकर साहब पहले से 2 बार यहाँ लोकसभा के प्रतिनिधि बन चुके हैं। उनके बच्चे दूसरी पार्टी क्यों ना हो, लेकिन उनका प्रसाद तो उनको मिलेगा। जो वायकर साहब है उनको यहाँ पे काम करने का समय नहीं मिल पाया। वो जोगेश्वरी में अच्छा परफॉर्मेंस उन्होंने किया है। मी सध्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। काल मुंबईत मतदान पार पडलं आणि यानंतर आता मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की खासदार कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। यामध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की कोण खासदार होणार, कोणाचं वारं जास्त होतं, कोणी जास्त ताकद लावली होती आणि नक्की याचा निकाल काय लागू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर या मतदारसंघातले काही जाणकार आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये राहतात। यामध्ये हे दुबे आहेत, अनंत मोरे आहेत, पांडे आहेत। यांनी जवळून ही सगळी निवडणूक पाहिलेली आहे, त्यामुळे यांचं काय नक्की अपेक्षा आहेत, त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। दुबेजी, मतदान पार पडलेलं आहे, काय वाटतं, रवींद्र वायकरांची जास्त हवा होती की कीर्तिकरांची, आणि काय निकाल लागू शकतो? निकाल को हम तो 4 तारीख देख रहे हैं। 4 तारीख को वो तो सबको स्पष्ट हो जाएगा। लेकिन इस लोकसभा में जो कल चुनाव हुआ उसमें अमोल जी जो युवा सेना के अध्यक्ष भी रहे हैं और उन्होंने काफ़ी इस अपने कॉन्स्टिट्यूंसी पे अच्छा प्रचार भी किया और अच्छा प्रसाद भी उनको मिल रहा है। मैं ये नहीं बोलूँगा कि वो जीत के आ रहे हैं, क्योंकि ये रिजल्ट तो 4 तारीख को आएगा। लेकिन उनके फेवर में यहाँ के जो डिंडोसी विधानसभा जो क्षेत्र है कि वह लोकसभा तो बहुत बड़ा होता है, उसमें डिंडोसी उनका बहुत अच्छा बेहतर परफॉर्मेंस। रविंद्र वायकर जी को माहौल नहीं है, महायुति का सपोर्ट वगैरह नहीं मिलेगा यहाँ महायुति का जो भी है, क्योंकि ये बहुत बड़ा इसमें वोटिंग जो है, इसमें हिंदी भाषी है, गुजराती है, मारवाड़ी है, बहुत सारे स्टेट के मिक्स वोटिंग है। इस पे कोई एक फाइनल जजमेंट देना कि ये जीत के आएंगे और ये नहीं आएंगे, ऐसा अभी किसी को ये डिक्लेयर करना मुश्किल काम है। आपको लगता है कि जनमत तो मतलब कीर्तिकर जी के तरफ से ही था? एक यहाँ का जो वातावरण है, कीर्तिकर साहब पहले से 2 बार यहाँ लोकसभा के प्रतिनिधि बन चुके हैं। उनके बच्चे दूसरी पार्टी क्यों ना हो, लेकिन उनका प्रसाद तो उनको मिलेगा। अच्छा। काम जो उन्होंने किया है यहाँ पे डिंडोसी विधानसभा क्षेत्र में, उसका उनको मिलेगा, नो डाउट। और युवा सेना में है और उन्होंने मेहनत काफ़ी किया है, ऐसा नहीं। और जो वायकर साहब है उनको यहाँ पे काम करने का समय नहीं मिल पाया। वो जोगेश्वरी में अच्छा परफॉर्मेंस उन्होंने किया है, ये भी सुनने को आया है। और ये बहुत बड़ा क्षेत्र है, ऐसा नहीं कि ये 2 क्षेत्र से ही आदमी विजय या हार निश्चित होगा, ऐसा भी नहीं है। बहुत बड़ा दायरा है, इसमें ये 4 तारीख को सारी चीज़ें स्पष्ट हो पाएंगी। मैं एक पार्टी या एक पक्ष को बोलूं कि ये जीत के आ रहा है तो अभी संभव नहीं है। तर काय नक्की या ठिकाणी वारं होतं, माहोल होतं हे दुबेजींनी सांगितलंच। अनंत मोरे देखील आपल्या सोबत आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून याच मतदारसंघामध्ये ते आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये नक्की कोणाचं वारं होतं ते प्रत्यक्षात देखील या ठिकाणी मतदान केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जेवढे उमेदवार या ठिकाणी निवडून आले, अनेक राजकीय मंडळी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे संबंध आहेत, त्यामुळे नक्की त्यांना काय वाटतं हे देखील जाणून घेणार आहोत। मोरे सर, या ठिकाणी रवींद्र वायकर महायुतीचे उमेदवार, मोदीजींच्या नावांनी अनेक ठिकाणी महायुतीने प्रचार केला, तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी रवींद्र वायकर यांचा विजय होईल की अमोल कीर्तिकरांचा, आणि नक्की वातावरण काय होतं? वातावरण म्हणाल तर तसं एकंदरीत हा दिंडोशी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। तसं हा अमोल कीर्तिकरसाठी जास्त पॉझिटिव्ह वातावरण आहे ते। वायकरांचं म्हणाल तर वायकर कसे झाले, नौके झाले या मतदारसंघासाठी, दिंडोशी मतदारसंघासाठी। त्याच्यामुळे त्यांना काम करण्यासाठी वेळ भरपूर कमी मिळाला आहे आणि त्याच्या उलट झाले। इथली युवा सेना जी आहे ती युवा सेना अमोल कीर्तिकरसाठी पूर्ण रात्र मतदारसंघातली संपूर्ण दिंडोशी मतदारसंघातली इव्हन लोकसभा मतदार क्षेत्रातलंही तसं युवा सेने पूर्णपणे त्याची अमोल कीर्तिकरसाठी ताकद लावलेली आहे प्रचंड प्रमाणात। त्याच्यामुळे त्यांचं पारडं जड वाटतंय।
अमोल कीर्तीकरांचं. रवींद्र वायकर यांना काय फायदे आहेत या मतदारसंघामध्ये, म्हणजे ज्यांच्यावर त्यांना मतं मिळाली असतील, आणि कीर्तीकरांसाठी काय फायदे आहेत? दोघांसाठी फायदे आणि तोटे हे काय आहेत? तुम्ही या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहात, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? रवींद्र वायकर असं एकतर त्यांचं इथले तसं तर काही प्रारब्ध नाही आहे किंवा योगदान नाही आहे दिंडोशी मतदारसंघामध्ये. त्यांना एकच फायदा आहे की मोदींचं नाव किंवा भाजपचा जो काय मतदारसंघ आहे तो भाजपचा मतदार वोटिंग. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याशी कीर्तीकरांचा फायदा म्हणजे कीर्तीकरांचे अनेक संबंध आहेत इथे, प्रत्येक भाषिकाशी संबंध आहेत आणि चांगले घणानुसार संबंध आहेत. म्हणजे कीर्तीकरण नाव हे 2 वेळेचे विनिंग कॅन्डिडेट आहेत गजानन कीर्तीकरजी, त्याचा फायदा हा अमोल कीर्तीकरांना होणार आहे. पण ते तर वडील वायकरांच्या पक्षात आहेत, तर पक्षनिष्ठा म्हणून त्यांना मदत केली नसावी असं? वडिलांचं प्रेम, त्यांचं काम हे नेहमी मुलाच्या कामाला येतं, तसा प्रकार इथे घडलेला आहे. पक्षपात इथे, पक्षनिष्ठा इथे एकच राहिलेली आहे की तो जातीवंत शिवसैनिक हाच त्याने प्रामाणिकपणे युवासेना आणि शिवसैनिकांनी, म्हणजे ते वयोवृद्ध असो, तरुण असो, तरुणी असो आणि महिला वर्ग असो, या सर्व प्रचंडपणे ताकदीने उतरल्यात अमोल कीर्तीकरसाठी. म्हणून त्यांना जास्त त्यांचं वजन जड झालेलं आहे आणि ते दिसतंय की विनिंगच दिसतंय असं आहे. तरी पण 4 तारीखवरती सगळं वायकर काय करिश्मा वेगळा असं होईल का? वायकरच म्हणजे त्यांना मतं जास्त पडू शकतात, कारण की महायुतीमध्ये मनसे असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल असे पक्ष देखील होते, त्यांची काही प्रमाणात या मतदारसंघामध्ये ताकद आहे, त्यामुळे त्यांना फायदा होणार नाही का? एकंदरीत नफा तोटा हा 4 तारखेलाच कळणार आहे तसं बघायला गेलं. पण एकंदरीत वातावरण बघता की वायकरांसाठी तसं पोषक वातावरण नव्हतंच असं बघायला गेलं तर. आपल्याबरोबर पांडेजी देखील आहेत. पांडेजी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात, त्यांचं देखील अनेक पक्षांशी संबंध आहेत, मात्र ते कोणत्या पक्षात नाहीत. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा होती आणि निकाल काय लागू शकतो? ऐसा है कि डिंडोसी विधानसभा में कीर्तिकर का व्यक्तिगत जो है कि सारे लोगों से रिलेशन है. सिर्फ डिंडोशी या पूरे लोकसभा मतदार संघ में? नहीं, मैं तो भाई पूरा लोकसभा तो नहीं घुमा हूँ, लेकिन डिंडोसी है, पठानवाड़ी है, गोकुल धाम है, अप्पापाड़ा है, संतोष नगर है. तो यहाँ लोगों से मालूम पड़ा कि ज़्यादा से ज़्यादा वोट जो है कि कीर्तिकर साहब को पड़ा है. तो लड़ाई कुल मिलाकर के टफ है. हाँ, लड़ाई टफ है. अब वो तो 4 जून को ही मालूम पड़ेगा कि कौन जीत रहा है, कौन हार रहा है. तो सर इधर यहाँ पर जो रविंद्र वायकर शिवसेना के कैंडिडेट थे, उनके पार्टी में ही अपोजिशन के जो कैंडिडेट है अमोल कीर्तिकर, उनके पिता है, तो पिता ने वायकर जी को मदद नहीं की होगी इस मतदार संघ में, और वो स्टैंडिंग भी MP है. अब ऐसा है कि अब वो काफ़ी उम्र उनकी हो चुकी है. अब वो गए हैं कि नहीं गए हैं वो भी मुझे नहीं मालूम है. अब वो क्या किए हैं, उनका सपोर्ट किए हैं कि नहीं किए हैं, लेकिन अमोल जी को पिताजी का जो है कि आशीर्वाद जरूर मिला होगा. और जहाँ तक एरिया में मैंने जो है कि देखा, तो ज़्यादा करके विधानसभा जो डिंडोसी है, मतलब सारे लोगों का वोट जो है कि उनको मिला है. ऐसा लग रहा है तुमको? हाँ, पर हम देख सकते हैं कि यहाँ पर महायुति का जो उम्मीदवार रविंद्र वायकर जी थे, बीजेपी का बहुत बड़ा सपोर्ट है, मोदी जी का नाम था, तो उत्तर प्रदेश के लोग, परप्रांतीय लोग जो बीजेपी को मानते हैं, शिवसेना को मानते हैं, उनका फायदा रविंद्र वायकर जी को नहीं होगा क्या? नहीं, मैं बता देता हूँ आपको कि उत्तर भारतीयों का संबंध कीर्तिकर साहब का व्यक्तिगत बहुत बढ़िया था. अच्छा. हाँ, उनका मुस्लिम में भी बहुत व्यक्तिगत जो है कि उनका छाप था. मुस्लिम मानते थे, हर लोग उनको मानते थे. तो कुछ भी हो सकता है. अच्छा. कुछ कहा नहीं जा सकता, कुछ भी हो सकता है. लड़ाई कुल मिलाकर के टफ है. अच्छा. तर आपण पाहतोय की पांडेजी सांगतायत की या ठिकाणी टफ अशी लढाई पाहायला मिळते. तर मोरे आहेत ते सांगतायत की 4 जूनला जो काही निकाल लागेल तो लागेल, मात्र माहोल तर या ठिकाणी कीर्तिकरांचाच होता. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये 54% मतदान झालेलं आहे. यामध्ये आता मतदारांनी आपली मतं ही बंद केलेली आहेत, मात्र याचा निकाल आहे तो 4 जूनला लागणार आहे. मात्र या मतदारसंघामध्ये कोणाचा माहोल होता,
कोणाच्या दिशेने वारे आहेत, कोणी कसा प्रचार केला, कोणाला कसा फायदा होऊ शकतो, या संदर्भात या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये जे जाणकार आहेत त्यांनी आपली मतं मांडताना पाहायला मिळाली। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।